निवडणूक कोणतीही असो, चर्चा आपल्या नावाची होतेच असं वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी केलंय. तसंच सध्या 3 पक्ष एकत्र आल्यामुळे आपल्याला मतदारसंघ शिल्लकच राहिलेला नाही असं मिश्किल विधानही त्यांनी केलं. पंकजा मुंडे भाजपच्या गाव चलो अभियान या कार्यक्रमात सहभागी झाल्यात. त्यांनी बीड शहराजवळ असलेल्या नारायणगडावरती जाऊन नगद नारायणाचं दर्शन घेतलं आणि तिथून पोंडुळ या गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. माझ्या कोणती निवडणूक गेल्या 5 वर्षात आली अशी की ज्याच्यात माझं नाव नव्हतं, सांगा बरं. कोणती विधान परिषद आली, राज्यसभा आली, त्या कोणत्याही निवडणुकीमध्ये माझं नाव नेहमी चर्चेला येतं. त्याच्यामुळे मला ह्याच्यात काही नाविन्य वाटलं नाही. साहजिक आहे की अनेक वर्षे झाले मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं, मीडियाला वाटतं, किंवा अनेक विधान परिषदेचे सदस्य होऊन गेले, राज्यसभेचे होऊन गेले. त्या हिशोबाने लोक त्याचं नाव साहजिक माझं घेतात. आणि आता ह्या युतीमुळे, युती नाही, ही जे आता आमच्याबरोबर नवीन पक्ष 3 पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघच राहिला नाही. त्यामुळे नॅचरली ह्या चर्चा येतात. तर ह्या चर्चा आल्या आहेत, त्याला मी काय करू शकत नाही. असे आधी आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.